नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत रूममध्ये झालेला पसारा आवरत कला आता अद्वैतला कपडे घड्या घालून देऊ लागते. शिवाय कला चांदेकरला म्हणजेच अद्वैतला घड्या कशा घालायच्या ते सुद्धा सांगते. ती म्हणते, हे बघ, हे अशी नीट घडी घालायची. यावर चांदेकर म्हणतो, कळलं मला कशी घडी करायची ते. यावर कला म्हणते, चांदेकर, कपाट दिलेस मला अख्खं, पण तुझा एकही कपडा जर मला माझ्या कपाटामध्ये दिसला ना तर याद राख. यावर चांदेकर म्हणतो, हां कळलं. यावर कला पुन्हा म्हणते, काय झालं काय रे तुझ्या व्यवस्थितपणाला. यावर अद्वैत चिडतो आणि म्हणतो, बास आता मला इरिटेट करू नकोस. मी एकतर तुझ्यासाठी एवढं सगळं. एनिवेज, एक काम कर, तू तुझ्या पद्धतीने तुझे सगळे कपडे लावून ठेव, नंतर मी माझं काम करून घेईल. नाहीतरी मी आता फोकस करू शकत नाही, तेव्हा प्लीज आता मला इरिटेट करू नकोस. ओके, बाय. असं म्हणत अद्वैत तिथून निघून जातो. कला म्हणते, अरे पण हे. तोवर तो काहीही न ऐकता तिथून निघून गेलेला असतो. कला म्हणते, ठीक आहे, हां जा. असं म्हणत कला जाते आणि तिच्या बेडरूमचा दरवाजा लावून घेते. आता ती डोळे भरून त्या रूमकडे बघू लागते. तिला रूममध्ये तिचा आणि चांदेकरचा एक क्षण आठवत असतो. भूतकाळातल्या बऱ्याच गोष्टी तिला रूमकडे बघितल्यानंतर आठवत असतात. ती रूमचा एक कोपरा बघत असते. तिचे आणि अद्वैतचे गोड भांडणं, जसे ती व्हाईट बोर्डवर काहीतरी रूल्स लिहित असते ते असू देत, किंवा ती अद्वैतला धोतर नेसून देते ते असू देत, किंवा आरशासमोर कोण पहिले तयार होईल यावर्षी भांडणं असू देत, तिला हे सगळं आठवत असतं. ती प्रत्येक जागेवर जाऊन त्या जागेला ऑब्झर्व करून या सगळ्या गोष्टी बघत असते. ती चांदेकरचा कुर्ता बेडवर टाकते आणि ड्रेसिंग टेबलच्या समोर बसते. स्वतःशीच म्हणते की माझ्या आणि चांदेकरच्या किती छान छान आठवणी आहेत इथे या रूममध्ये. जी भांडणं, चांगला संवाद, सगळंच या खोलीमध्ये आहे. ही खोली माझ्या आणि चांदेकरच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा भाग आहे. आमच्या आठवणींचा खूप मोठा भाग आहे. माझं चांदेकरवरचं प्रेम, माझा आणि चांदेकरचा संसार कोणी कितीही तोडायचा प्रयत्न केला तरी तो तुटणार नाही, तो चालणारच. आणि म्हणूनच बायको म्हणून मी चांदेकरची आयुष्यभर साथ देईन आणि चांदेकरांची आदर्श सून होईल. हे चॅलेंज मला पूर्ण करावंच लागेल. आजपर्यंत माझी एवढीच अपेक्षा होती की मला मानाने वागवावं आणि वावरावं, आणि आता तर ते सगळं या घरामध्ये होतंय. तेव्हा मी काहीही करून हे सगळं चॅलेंज पूर्ण करणारच. कला मनाशी असा निर्धार करते. एकीकडे सायंकाळी कलेच्या आईच्या घरी म्हणजेच संगीता तिच्या घरी अख्ख्या रूममध्ये, अख्ख्या घरामध्ये उदबत्ती फिरवत असते आणि ती आनंदात गाणी म्हणता म्हणता हे सगळं करत असते. इकडून काजू येते म्हणजेच काजल येते आणि ती मध्ये आल्यानंतरून ती सुद्धा तिच्या आईला हे सगळं करताना बघत असते. ती काजलला बाजूला करून लगेच तिकडनं बाहेर जाऊ लागते म्हणजेच संगीता. यावर काजल सुद्धा आता विचार करू लागते की आईला हे होतं काय. यावर काजल संगीताला म्हणते, खरी बाई हो, काय मस्त गाणी बिणी खुशबिश दिसताय, काय चाललंय. तेव्हा तिला जवळ घेत संगीता तिला म्हणते, अरे काजूबाई, एखादी आई जेव्हा खूप खुश असते ना तेव्हा ती काय करते बरं. यावर काजल म्हणते, काय करते. तेव्हा संगीता तिला म्हणते, अगं आपण साधीसुधी माणसं, आपल्याला आनंद झाला की आपण देवासमोर साखर ठेवतो, घरामध्ये गोडधोड जेवण करतो आणि उरलं तेवढं आनंदाचं गाणं गातो. आपल्या हातात बाकी असतं तरी काय. आज मी लय म्हणजे लय खुश आहे, असं ती काजलला सांगते. यावर काजल म्हणते, हो खरे बाई, पण झालं काय आहे ते तर सांगा आपल्याला. यावर संगीता म्हणते, अगं तुझी कलाताई, माझी कला, तिला घरामध्ये घेतलं, आतमध्ये घेतलं, ती आता घरात राहायला लागलीये, ते पण बंगल्यात. यावर काजल म्हणते, क्या बात आहे. तेव्हा संगीता म्हणते, अगं हो, थांब मी साखर घेऊन येते. ती किचनमध्ये जाईल तोवर काजल तिला अडवते आणि म्हणते, अहो खरे बाई, इकडे या, आपको इस चीज का अंदाजा आ रहा है क्या. यावर संगीता म्हणते, कोणत्या. अहो खरे बाई, कोणत्या नाही हो, कॉन्स्या. यावर संगीता म्हणते की हो पण कसलं. यावर काजल तिला सांगते की अगं कलाताईने जे काही ठरवलं ना, म्हणजे बघ, तायडीने एखादी गोष्ट ठरवली ना, ते झाल्याशिवाय ती घरात जाणार नाही, बरोबर. म्हणजे माझ्या कलेला मानाने घरात घेतलंय, असं संगीता तिला कुतूहलाने विचारते. यावर काजल म्हणते की हो, सही पकडा. यावर संगीता खूप खुश होते आणि तिला म्हणते, अगं बाई, हे जर खरं असेल तर थांब, मी आणखीन एक अगरबत्ती लावते देवी आई समोर. असं म्हणत संगीता लगेच देवघरात जायला पळते. एकीकडे काजल सुद्धा देवासमोर हात जोडू लागते. त्यात मागून एक माणूस येतो आणि म्हणतो, वहिनी अहो लवकर बाहेर या, हे बघा काकांना काय झालंय ते. यावर संगीता म्हणते की काय झालं यांना अचानक असं. तेव्हा संगीता कलेच्या बाबांना घराच्या आत घेते, बसवते आणि सारखं ती आणि काजल त्या दोघांना विचारतात. कलेच्या बाबांना त्या दोघेही विचारू लागतात, अहो काय झालं तुम्हाला, हे सगळं अचानक कसं झालं.
संगीता खूप घाबरलेली असते. काजल सुद्धा विचारत असते, बाबा बाबा काय होतंय तुम्हाला? यावर काजलला उत्तर देत तिचे बाबा म्हणतात की अगं काही नाही, डोळा सुजलाय. सोबत आलेला माणूस आता सांगू लागतो, अहो त्यांच्या डोळ्याला पाण्याची धार लागली आहे. झणझणीत मिसळ करत असताना मसाला गेला असेल त्यांच्या डोळ्यात. यावर संगीता म्हणते की थांबा, मी पाणी घेऊन येते. असं म्हणत संगीता एका डिशमध्ये किचनमधून पाणी घेऊन येते. त्यामध्ये कलेचे बाबा आपले डोळे टाकू लागतात. यावर काजल म्हणते की बाबा आता बरं वाटतंय का? संगीता म्हणते ग्लास कुठे आहे तुमचे? 1 मिनिट मी आणते. तेव्हा संगीता लगेच ते ड्रॉप्स शोधते आणि डोळ्यात टाकायचे ड्रॉप्स सापडल्यानंतर ती लगेच त्याच्याकडे येते. तेव्हा काजल बाबांना विचारपूस करत असते. संगीता तिकडून येते आणि म्हणते, काजल जरा हो बरं बाजूला. संगीता पुढे त्यांना म्हणते की अहो तुम्हाला ड्रॉप्स टाकायला सांगितलेले ना डॉक्टरांनी, मग तुम्ही टाकले का नाहीत? अगं पण ते 1 महिन्यापूर्वी बोलले होते आणि डॉक्टर असं पण बोलले होते ड्रॉप संपल्यानंतर परत चेकिंगसाठी या. तेव्हा तो ड्रॉप संपल्यानंतर आपण चेकिंगसाठी कुठे गेलो होतो? आता जाऊ ना आपण चेकिंगला, असं कलेचे बाबा म्हणतात. एकीकडे संगीता म्हणते, मी तरी कलेला सांगत असते नवऱ्याकडे ध्यान देत जा असं, आणि इथे काय, इथे मीच तुमच्याकडे लक्ष द्यायला अपूर्ण पडले, आता काय करू? तेवढ्यात तिला काहीतरी सुचतं आणि ती म्हणते एक काम करा. संगीता काजलला थोडे पैसे देते आणि म्हणते हे पैसे घे आणि जा ड्रॉप घेऊन ये पटकन. यावर काजल लगेच ड्रॉप घ्यायला जायला निघते. काजलच्या बाबांसोबत आलेला तो व्यक्ती म्हणतो की थांबा, मी घेऊन येतो. तेव्हा तो माणूस लगेच उठतो आणि हातातले ते पैसे घेऊन ड्रॉप घ्यायला निघून जातो. यावर काजल म्हणते थँक्यू काका. एकीकडे लगेच ती तिच्या बाबांना म्हणू लागते, बाबा आता बरं वाटतंय का? तेव्हा तिचे बाबा तिला उत्तर देतात की हो बरं वाटतंय आता, हलकं हलकं. एकीकडे कला तिची झोपायची बेडच्या खाली करत असते. कला म्हणते किती दिवसांनी आज मी इथे झोपणार आहे, झोप लागते की नाही कुणास ठाऊक. तोवर तिकडनं अद्वैत येतो. अद्वैत हे सगळं बघतो आणि म्हणतो, हे काय करतेस तू, गादी? यावर कला म्हणते, हो, नवीन काहीतरी बघितल्यासारखं करू नकोस, नेहमी खालीच झोपते ना मी. यावर अद्वैत म्हणतो, अगं म्हणजे तसं नाही, तू कशाला झोपतेस खाली, तू वर झोप ना, मी झोपतो हवं तर खाली. यावर कला म्हणते, काय तुझ्या बाजूला? यावर अद्वैत म्हणतो हळूच, वेळ लागलाय का मला? अगं म्हणजे की बाजूला नाही, तू वर झोपायचं, मी खाली झोपणार आहे असं म्हणतोय मी. यावर कला त्याला म्हणते की चांदेकर माझा फोन इकडे ये बरं. अरे तुझी तब्येत बरी आहे की नाही? यावर अद्वैत म्हणतो का, काय झालं? कला त्याला ताप आहे का असं चेक करते. ती म्हणते, अरे तुझी तब्येत नक्की बरी आहे ना? खोलीतनं जाणारा चांदेकर जो होता ते मागणाऱ्याला वाटेल ते देईल, पण त्याची गादी देणार नाही. यावर अद्वैत म्हणतो, काही काय? यावर कला म्हणते, काही काय नाही, गादीसाठी तू किती वाद घालू शकतोस हे फक्त मला माहितीये. यावर अद्वैत म्हणतो, अगं किती ओव्हर रिॲक्ट करतेस तू, बघ मी खूप मोठ्या मनाने तुला ऑफर देतोय, तेव्हा तू झोप वर आणि मी झोपतो खाली. यावर कला त्याला म्हणते की थांब 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 चांदेकर, मी माझ्या जागेवर झोपते, तू तुझ्या जागेवर झोप. आता मला जगू देशील तू, पण नंतर बोलून बोलून झोप उडवून टाकशील माझी. पुढे अद्वैत म्हणतो, नाही होणार तसं काही, झोप तू. तर कला त्याला म्हणते, कशाला? मी माझ्या गादीवर झोपते, तू तुझ्या गादीवर झोप, असू दे. यावर अद्वैत म्हणतो, काय चाललंय तुझं मगापासून? आपण एका रूम मध्ये राहतो ना, मग या रूम मधलं सगळं आपलं आहे, ये चल झोप बरं इथे. असं म्हणत तो आता कलेला लगेच तिथे झोपवण्याच्या तयारीत असतो. तो म्हणतो चल 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 पटकन. तो कलेला बेडवर बसवतो आणि म्हणतो की झोप तू झोप. तितक्यात ते चार्जर खाली पडलेलं असतं, तेवढं तो वरती टेबलवर उचलून ठेवतो. एकीकडे कला म्हणते, मला ना भीती वाटायला लागली बरं आता, तुझी तब्येत नक्की बरी आहे ना, मी करू का डॉक्टरांना फोन? यावर अद्वैत म्हणतो, काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस, मी झोप म्हटलं ना तुला. असं म्हणत अद्वैत आता खाली झोपून जातो. कला त्याच्याकडे बघतच राहून जाते. यावर कला पुढे म्हणते, अरे झोपले असते, पण इतकी चुरगाळलेली चादर आहे आणि मला असं झोपायला चालत नाही, मला चुरगळलेली चादर आवडत नाही, मला कसं सगळं व्यवस्थित लागतं झोपायला. तेव्हा अद्वैत उठतो आणि ती चुरगाळलेली चादर नीट करायला लागतो. यावर कला म्हणते, ठीक आहे एवढं काही करायची गरज नाहीये, मी करते, मला सगळं परफेक्ट लागतं. काय रे तुला नाही वाटत का तसं? यावर अद्वैत म्हणतं, वाटतं ना. कला म्हणते, मग मला सगळं परफेक्ट लागतं, पण कम्फर्टही तेवढाच महत्वाचा. अँड नाव आय रेस्ट माय केस, कारण मला आता रेस्टची गरज आहे. असं म्हणत तो लगेच झोपून घेतो. तो कलेला म्हणतो, चल चल आता लाईट बंद कर बरं. तो यावर पायाने तो पांघरून घेण्याचा प्रयत्न करत असतो. कला त्याला म्हणते की ठीक आहे, गुड नाईट. असं म्हणत कलावर आणि अद्वैत दोघेही खाली आणि वरती असे झोपून जातात. आता राहुलला गौरवचा कॉल आलेला आहे. राहुल म्हणतो फोनवर, हॅलो. गौरव म्हणतो, हाय राहुल. यावर राहुल म्हणतो, बोल ना गौरव, काय झालं? तेव्हा गौरव म्हणतो, तू दिलेल्या ज्वेलरीच्या डिझाईन्समध्ये स्लाईट चेंजेस आहेत, मी काही मायनर चेंजेस केले आहेत आणि आता इमिजिएटली मला ते लॉन्च करायचे आहेत आणि हे लॉन्च मला एकदम ग्रँड लेवलला करायचं आहे. यावर राहुल म्हणतो, ऑफकोर्स. तेव्हा गौरव त्याला म्हणतो की मला तुझी आणखीन एक मदत हवी आहे. या ब्रँडची अँबॅसेडर म्हणून मला एक सुंदर मॉडेल हवी आहे
आणि ते पण मॉडेल अशी हवी आहे जी आता चांदेकरांसोबत असोसिएटेड असेल. त्यांचा जर ब्रँड फेसेस आम्ही आमच्याकडे वळवून घेतला तर मग चांदेकर असे तोंडावरती पडतील ना की खरं नाही. यावर राहुल म्हणतो, हो रे, बरोबर बोलतोयस तू. नाही, तुमचं फंक्शन तर झणझणीतच होणार आहे. गौरव, एक आयडिया आहे. मी तुला अशी व्यक्ती देतो जी तुमची मॉडेल झाली तर ह्या गोष्टीची खूपच मोठी न्यूज होईल. यावर गौरव म्हणतो, अशी कोण व्यक्ती आहे? तेव्हा राहुल म्हणतो, माझी बायको नैना. हो रे, खूप उत्कृष्ट मॉडेल आहे ती. त्यात चांदेकर घरातली सून. आणि ती जर श्रीनाथ ज्वेलर्सची मॉडेल झाली तर केवढा मोठा गवगवा होईल विचार कर. चांदेकरांची दुप्पट बदनामी होईल. यावर गौरव म्हणतो, ऑफकोर्स इट वुड बी फॅन्टॅस्टिक. पण घरून तुला जर कोणी काही विचारलं तर काय उत्तर देणार आहेस? यावर राहुल म्हणतो, चांदेकरांच्या घरामध्ये प्रोफेशनलिझम ही गोष्ट सगळ्यांच्या स्वभावात आहे. नाही म्हणजे तिला जिथे संधी मिळाली तिथे तिने काम करणं असा उदारमतवादी स्वभाव आहे आमचा. सो तिला फक्त तुमच्याकडून एक फॉर्मल अशी ऑफर येऊ दे बास. यावर गौरव म्हणतो की अरे डन देन, काही प्रॉब्लेम नाही, डन देन, झालंच असं समज. तिला लगेचच आमच्या कंपनीकडून ऑफर येईल आणि हो, मार्केट रेटपेक्षा दुप्पट मानधन देऊ आम्ही. यावर राहुल म्हणतो, परफेक्ट, बरं ठीक आहे, आता मी ठेवतो. असं म्हणत राहुल फोन ठेवून देतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कला अद्वैतच्या आधी उठलेली असते. तिने सगळं आवरलेलं असतं. ती कपाटातून तिची साडी आणि टॉवेल वरती काढते आणि बेडवर ठेवते आणि बहुतेक अंघोळीला जाऊ लागते. तेव्हा अद्वैत तिला अडवतो आणि म्हणतो, थांब, मी जातो आधी. यावर कला म्हणते, नाही मी जाणार आहे आधी. यावर अद्वैत तिची साडी हातात उचलून घेतो आणि म्हणतो, तू का आधी जाणार आहेस? ते काही नाही, मी जाणार आहे. यावर कला म्हणते, कारण मी आधी उठली आहे. हे काय नवीन, दे माझी साडी इकडे. यावर अद्वैत म्हणतो, गप. कला म्हणते, अरे असं कसं? तेव्हा अद्वैत पुन्हा तिला म्हणतो, असं म्हणत तो तिची साडी बेडवर टाकून देतो. तो तिला म्हणतो, तू नंतर जा. कला ती साडी घ्यायला जाते तोपर्यंत अद्वैत तिथून पळतो. तो तिच्या आधीच अंघोळीला जाईल त्याच्या अगोदर आता चांदेकरचा फोन वाजायला लागतो. तेव्हा कला त्याच्याकडे बघून हसू लागते. नाईलाजाने अद्वैतला फोन उचलायला जावंच लागतं. इतक्यात कला बाथरूममध्ये अंघोळीला जायला निघते. तोपर्यंत अद्वैत कलेचा हात पकडून घेतो आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो तिचा हात पकडून फोन उचलतो. ती म्हणते, चांदेकर, मला जाऊ दे, तू फोनवर बोलशील तितक्या वेळात मी येऊन पण जाईल. तेव्हा अद्वैत आता कॉलवर बोलू लागतो. अद्वैतला बहुतेक पोलिसांचा फोन असतो. तो म्हणतो, हॅलो, हो सर, मी 11 वाजता पोलीस स्टेशनला पोहोचेल. हो ठीक आहे सर, चालेल. असं म्हणत अद्वैत फोन ठेवून देतो. कला ते सगळं बघते आणि म्हणते, बाकी सगळं जाऊ दे चांदेकर, आपल्याला आजच ऑफिसमध्ये जाऊन काय ती चौकशी करावी लागणार आहे. यावर अद्वैत म्हणतो, हो पण केली ना चौकशी, यावर पुढे आता काय विचारायचं आहे? यावर कला म्हणते की अरे हो, पण पूर्ण कुठे करता आली आपल्याला चौकशी? खरं तर आपण त्या दिवशी चौकशी थांबवली होती, पण आता चौकशी आपण परत सुरू करायला हवी. पण घरात तेच कारण देणं विचित्र वाटतंय रे. यावर अद्वैत म्हणतो, हो म्हणजे शोध तर घ्यावाच लागणार आहे आपल्याला. यावर कला विचार करते, काय कारण द्यायचं आता घरच्यांना? पण हो, कोणाची मनं मात्र दुखावता कामा नये. काही कारण सुचतंय का सांग मला, मी पण विचार करते. चल, मी आले आवरून पटकन. तेवढ्यात कला जायला निघते, पण तिचं काय मत बदलतं ती थांबून घेते. ती म्हणते, नाही नको, एक काम कर, तू जा आधी, तुला पोलीस स्टेशनला जायचंय, तुला उशीर होईल, जा तू आधी. यावर अद्वैत म्हणतो, तू जा, तू निवांत आंघोळ कर, मी जाईन नंतर. यावर कला म्हणते, नक्की? अद्वैत म्हणतो, हो. कला म्हणते, मी पटकन आवरते. तू जातोयस? यावर अद्वैत म्हणतो, अगं तुझं माझं काय, तू जा पटकन, आवर पटकीने. तेव्हा कला लगेच अंघोळीला जायला निघते. कला गेल्यानंतरून अद्वैत मनातल्या मनात पुटपुटत असतो. तो म्हणतो, खरेला या रूममध्ये त्रास होता कामा नये. माझ्या बेडवर तिला झोपायला मिळालं, पण तरी ती कम्फर्टेबली झोपू शकलेली नाहीये, असं तो मनातल्या मनात म्हणत असतो. एकीकडे राहुलच्या बेडरूममध्ये राहुल रेडी होत असतो. तिकडून नैना येते. बेबी ऐक ना, आपण शॉपिंगला जाऊया, असं नैना त्याला म्हणते. यावरती पुढे म्हणते, मस्त मॉलला जाऊन येऊया. राहुल म्हणतो, ठीक आहे, बघू. यावर नैना पुन्हा म्हणते, बघू काय, चल ना जाऊयात. ती दिवसात गेलो नाही आपण शॉपिंगला. तेवढ्यात रोहिणी तिकडनं येते. ती म्हणते, तुम्ही दोघं गप्पा बसता का जरा? रोहिणी म्हणते, आत्ता आपल्याला काहीतरी हालचाल करावी लागणार आहे. यावर राहुल म्हणतो, का गं, काय झालं? रोहिणी पुढे म्हणते, अरे ह्या सरोज वहिनीची लक्षणं काही ठीक दिसत नाहीये, बहुतेक तिने पार्टीच बदलली असं वाटतंय मला. यावर नैना म्हणते, काय? मला वाटलंच होतं. अशा काय ह्या सरोज मॅडम? त्या जेव्हा कलेला घरात घेऊन आल्या होत्या ना, मला तेव्हाच वाटलं होतं, मला तेव्हाच डाऊट आला होता. तिला जोड देत राहुल म्हणतो, नाही मम्मा, आता आपल्याला खरंच खूप जास्त ऍक्टिव्ह व्हावं लागणार आहे. सगळे प्लॅन्स त्या कलाच्या विरोधात करायचे आणि काहीही झालं तरी तिलाच तोंडावर पाडायचं. तितक्यात तिथे नैनाचा फोन वाजू लागतो. नैना म्हणते, एक मिनिट, मला जरा फोन आलाय, असं म्हणत ती तिथून बाहेर निघते फोनवर बोलण्यासाठी. तेव्हा राहुलला समजून जातं
की हा कॉल नक्कीच गौरवने हिला केलेला असणार आहे मॉडेलिंगसाठी. एकीकडे कला तिच्या आईच्या घरी आलेली असते. संगीता कलाला म्हणते, कले आलीस होय, बस बस. कला म्हणते की अगं हो, सामान घ्यायचं होतं थोडंसं, किती गरमी आहे बाहेर. यावर संगीता म्हणते, हो ना, बघ ना, थांबा मी आलीच, असं म्हणत संगीता किचनमध्ये जाते. संगीता किचनमधून काहीतरी घेऊन येते आणि तिला म्हणते, हे घे, थंडगार आंब्याची कुल्फी बनवली आहे तुझ्यासाठी. तू आधी कशी लांबण लावायचीस ना, आई आंब्याची कुल्फी करणं म्हणून, आज मी आंब्याची कुल्फी खास तुझ्यासाठीच केलेली आहे, घे. यावर कला म्हणते की हो, मला खूप आवडते, आत्ता नको, आजकाल थंड खाणं टाळते मी. यावर संगीता म्हणते, काय ग, तू चक्क तुझ्या आवडत्या कुल्फीला नाही म्हणतेस, माझा तर यावर विश्वासच बसत नाहीये बघ. यावर कला म्हणते, हो ना आई, बघ ना, हल्ली मी काहीही थंडगार खाल्लं ना तर माझ्या दातात झिणझिणेच येतात, मग मी थंड खाणंच टाळते. यावर संगीता म्हणते, तू थंड खाणं टाळते? संगीता म्हणते, असं कसं चालायचं, थांब मी आलेच, असं म्हणत संगीता पुन्हा तिथून जाते. ड्रावरमधून संगीता तिच्यासाठी सेन्सोडाईनचा टूथपेस्ट आणून देते आणि तो ती तिला देते. कला म्हणते, हा सेन्सोडाईनचा टूथपेस्ट आहे, तूही वापरतेस का? यावर संगीता म्हणते, हो, उद्यापासून तू पण हेच वापर, यानेच ब्रश कर, तुला पण लगेच फरक जाणवेल बघ. अगं काही महिन्यांपूर्वी काही पण थंड गरम खाल्लं ना तर माझ्या दाताला सुद्धा अशा झिंजड्या यायच्या आणि दिवसेंदिवस ते वाढतच गेलं ग. मग एक दिवस मी दातांच्या डॉक्टरकडे गेले. त्याने मला असं समजवलं की माझ्या दातांवरचा थर झिजल्यामुळे मला झिणझिण्या येत आहे. तेव्हा त्याने मला ही टूथपेस्ट वापरायला सांगितली. खूप फरक पडतोय ग याने. तेव्हापासून मी रोज याच्यानेच ब्रश करते, तू पण सुरुवात कर. तेव्हा कला म्हणते, खरंच? अगं जर असं असेल तर मी सुद्धा रोज सेन्सोडाईननेच ब्रश करत जाईल. एनाला आलेला कॉल नैना उचलते आणि म्हणते की हॅलो. तेव्हा तिकडून श्रीनाथ ज्वेलर्समधून बोलतोय असा एक माणूस बोलतो. माझा फोन नैना चांदेकरांना लागलाय का? यावर नैना म्हणते की हो, बोला ना, मीच नैना चांदेकर. तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो, आम्हाला श्रीनाथ ज्वेलर्सच्या मॉडेलिंगसाठी एक मॉडेल हवी आहे, नवीन लॉन्च होतोय ना. मी सगळ्यांची कॅटवॉक्स चेक केली आणि सगळ्यांच्या मताप्रमाणे आमच्या सगळ्यांचं मत असं ठरलं की तुम्ही यासाठी परफेक्ट आहात. तुम्ही आमच्या स्टुडिओवर फोटोशूटसाठी येऊ शकता का? यावर नैना खुश होते आणि त्याला म्हणते, अहो असं कसं मला लगेच शूटला यायला जमेल, तुम्ही किती लेट फोन केलायत मला. यावर तो माणूस तिकडनं म्हणतो की मॅडम लास्ट मोमेंट आहे म्हणून, पण आम्ही पेमेंट छान करू. यावर नैना म्हणते, ठीक आहे, पण किती? यावर तो माणूस तिकडनं म्हणतो 8. नैना म्हणते, 8,000? अहो हे बघा, एवढ्या पैशात तर ना माझं. नैना पुढे काही बोलेल तोवर तो माणूस म्हणतो, एक्सक्यूज मी, 8,000 नाही, 8 लाख. यावर नैना थक्क होते. नैना विचारात पडते आणि म्हणते, 8 लाख? मी तर फार फार 25,000 म्हणणार होते. नाही, हे तर 8 लाख म्हणताय, मी ही ऑफर सोडूच शकत नाही. तो माणूस तिकडनं हॅलो हॅलो करत असतो. तेव्हा नैना म्हणते, हा, मी असं म्हणत होते की. तोवर नैनाला आणखीन एक विचार येतो. ती विचार करते की मी जर हो सांगितलं तर घरातले काय म्हणतील की श्रीनाथ ज्वेलर्सची चांदेकर ज्वेलर्स सोबत कॉम्पिटिशन आहे. नाही नको, मला सगळेच बोलतील. तेव्हा तिला आजोबांचे शब्द आठवतात, ज्यात आजोबा म्हणताय, आता ह्या कलाचा फोटो तिच्या नवऱ्यासोबत न्यूजपेपरमध्ये येणार आणि असं अवघडल्यावाणी वागायला तुला लाज नाही वाटली? तिला हेच सगळं आठवत असतं. ती पुढे म्हणते की तसं म्हणायला गेलं तर हे चांदेकर नुसते नावाचे चांदेकर आहेत. मला तर काही हातात पैसे सुद्धा मिळत नाही. गेले एवढे महिने मी साधी शॉपिंग पण नाही केलेली आहे. तर समोरून काम आलंय ना, नाही मी त्याला पाठ नाही फिरवणार, मी तर हे काम करणार, असा स्वतःशी निर्धार करून नैना फोनवर त्या माणसाला सांगते, हॅलो, तुम्ही मला उद्याचा कॉल टाईम आणि डिटेल्स सगळ्या शेअर करा. यावर तो माणूस म्हणतो, हो मॅडम, चालेल. नैना थँक्यू म्हणत फोन ठेवून देते. ती खूपच एक्सायटेड होत असते. एकीकडे ऑफिसमध्ये अद्वैत एका ठिकाणी उभा असतो. कला अद्वैतकडे येते आणि त्याला म्हणते, चांदेकर काय रे, काय झालं? यावर अद्वैत म्हणतो, सगळ्यांकडे बघून तुला वाटतं की सगळे मला फसवू शकतात? त्यावर कला उत्तर देते की नाही, पण अरे चांदेकर, आपल्या मनाचं समाधान व्हायला हवं आणि मुख्य म्हणजे या सगळ्यातून तुझी निर्दोष सुटका व्हायला हवी. पण आता कारण काही ठरवलंयस का तू? असं अद्वैत कलाला विचारतो. आपण काय सांगणार आहोत त्यांना? कुठल्या कारणाने झडती घेणार आहोत आता त्यांची? मला तर काहीच सुचत नाहीये. कला पुढे म्हणते की मी पण तोच विचार करते. बरं ठीक आहे, सुचेल काहीतरी, तोपर्यंत चल. यावर अद्वैत म्हणतो की बरं ठीक आहे, तू हो पुढे, मला राहुलच्या केबिनमधून मला काहीतरी फाईल्स घ्यायच्या आहेत काही, मी त्या घेतो आणि येतो. यावर कला आणि अद्वैत केबिनमध्ये आता विचार करत असतात. अद्वैत फाईल्स चेक करत असतो आणि कला काय कारण द्यायचं हे सुचवत असते. तेव्हा कलेला काहीतरी सुचतं आणि ती म्हणते, चांदेकर, माझी काहीतरी सोन्याची चैन किंवा अंगठी असं तर सांगूच शकतो ना आपण सगळ्यांना. यावर अद्वैत म्हणतो की नाही, त्याचा काही उपयोग नाही, कारण आपण सगळ्यांना ते ऑलरेडी विचारलंय. आता आपण जर पुन्हा तेच विचारलं तर सगळ्यांना डाऊट येणार. तेव्हा कला म्हणते, बापरे, किती सखोल विचार करतोयस.
तेव्हा अद्वैत म्हणतो, आहेच मी, द ग्रेट अद्वैत चांदेकर. तेव्हा कला म्हणते, बरं वाटलं ऐकून. चला म्हणजे अजून तरी थोडा तरी तू नॉर्मल आहेसच. यावर अद्वैत म्हणतो, गप्पा नको, उपाय सुचवा. यावर कला म्हणते, विचार करते. तेव्हा कलेला काहीतरी सुचतं. ती टेबलवर जोरात हात ठेवायला जाते, पण तेवढ्यात त्या सगळ्या फाईल्स खाली पडून जातात, ज्या चांदेकरच्या टेबलवर ठेवलेल्या असतात आणि राहुलच्या केबिनमधून आणलेल्या असतात. अद्वैत म्हणतो, काही म्हण, वेंधळेपणा तुझा अगदी कॉन्स्टंट आहे हा. म्हणजे तू सुद्धा नॉर्मलच आहेस. यावर कला म्हणते, म्हणजे जे मी बोलली तेच तुला बोलायचं असतं का? स्वतःचं काही सुचत नाही ना? यावर अद्वैत म्हणतो, फाईल उचलूयात. तेव्हा कला म्हणते, उचलते असं म्हणत कला त्या सगळ्या फाईल्स उचलून वर ठेवू लागते. फाईल जड असतात, त्यामुळे ती हळूहळू एक एक फाईल उचलून वरती ठेवते. त्यात तिला सगळ्यात खालची शेवटची फाईल दिसते. ती फाईल ओपन करते आणि ती फाईल वाचू लागते. तेव्हा तिला त्या फाईलमध्ये ती हिऱ्यांची रिसीट दिसते. ती विचार करते की ही तर सारडांच्या डीलची हिऱ्यांची रिसीट आहे. एवढ्या दिवसापासून जी शोधत होतो ती हीच रिसीट आहे. पण ही राहुलकडे कशी काय आली असेल? हे सगळं ती मनातल्या मनात पुटपुटत असते. तेव्हा ती अजिबात क्षणाचा विलंब न करता चांदेकरला म्हणते, चांदेकर, सारडा सरांच्या डीलच्या वेळेला हिऱ्यांची रिसीट शोधत होत नव्हती, हे आठवतंय का तुला? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो. तेव्हा कला त्याला ती रिसीट दाखवते आणि म्हणते, हे बघ, ही आहे ती रिसीट. अद्वैत ती रिसीट बघत असतो. कला पुढे म्हणते की इतका वेळ ती रिसीट राहुलकडे होती. त्याला माहिती होतं आपण ही रिसीट शोधतोय, तरी एका शब्दाने सुद्धा काहीच बोलला नाही तो. म्हणजे अर्थातच त्याने ती लपवून ठेवलेली होती. आपल्याला त्याला याबद्दल विचारायला हवं. पुढील भागात आपण बघणार आहोत की घरामध्ये अद्वैत आता राहुलला विचारतो, आज ऑफिसमध्ये तुझ्या केबिनमध्ये गेलो होतो तेव्हा मला ती फाईल सापडली. तेव्हा ती फाईल अद्वैत राहुलला दाखवतो आणि ते बघून राहुल प्रचंड घाबरतो. अद्वैत म्हणतो, यात आपल्याला कोर्टात जे दाखवायला हवं होतं ते आहे. रोहिणी म्हणते, काय आहे त्याच्यात? यावर अद्वैत पुढे म्हणतो, मिस्टर सारडांच्या ऑर्डरसाठी जे हिरे मागवले होते ना आपण, त्याची ही रिसीट आहे. हे ऐकून घरात सगळे शॉक होतात. तेव्हा कला म्हणते, रोहिणी मॅडम, ही बिलं साधीसुधी नाही आहेत. ती जर माझ्या पर्समध्ये सापडली असती तर तुम्ही मला जाब विचारला असतात ना? तेव्हा आता याला सगळं सांगावं तर लागेलच. तर मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.